मंडळी, खमंग अशी मेथी चिकन रेसिपी, तीही बाळंतिणीसाठी. मग मी ही रेसिपी कशी बनवली, अगदी छोटा व्हिडिओ, तर त्यासाठी तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल. आणि चला मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, बाळंतिणी स्पेशल रेसिपी मध्ये आज आपण चिकन मेथीची रेसिपी पाहूया. चिकन मेथी बनवण्यासाठी सर्वप्रथम मी काय केलेलं आहे, ते चिकन उकडून घेतलं आणि त्याचं पाणी थोडंसं अगदी पाणी घालून उकडून केलं. आणि जर जास्त पाणी घालून तुम्ही उकडलं ना, तर त्याचं सूप बनवू शकता. जो पाणी जो स्टॉक जमा होतो त्याचं फोडणी घालून सूप बनवून घ्या. आणि असं चिकन असं सुटं करून घ्यायचं. चिकन मेथी बनवण्यासाठी असं उकडून घ्यायचं. आलं लसूण चॉप करून घेतलेलं आहे, पेस्ट पण चालेल. मेथी स्वच्छ धुवून चिरून आणि पुन्हा धुवून घेतलेली आहे. अळकीट असेल तर पाहायची. काळी मिरी पूड पाव चमचा, जिरेपूड पाव चमचा, धनेपूड अर्धा चमचा, हळद आणि मीठ. आणि मी ही रेसिपी तेलावर बनवणार आहे, तुपावर नाही. तर तेलावर थोडंसं तेल घालून आपल्याला ही बनवायची आहे चिकन मेथी. तर चला मग आपण बाळंतिणीसाठी आहे म्हणून लाल तिखटाचा किंवा मिरचीचा वापर नाही. तुमच्याकडे हिरवी मिरची चालत असेल, बाळंतिणीला देत असेल, तर तुम्ही ह्यामध्ये एक हिरवी मिरची घालू शकता, लाल तिखट नाही. पॅन मध्ये मी थोडंसं तेल, अगदी 1 टेबलस्पून एवढंच तेल घालून घेतलेलं आहे. आता तेल गरम झालं की त्यावर आपल्याला घालून घ्यायचंय आलं लसूण चॉप केलेलं किंवा आलं लसणाची पेस्ट. आणि त्याचा थोडा कच्चापणा घालवून घ्यायचा. आता ह्यावर हे चिकन घालून घ्यायचं, जे सुटं करून घेतलेलं आहे उकडून. एका माणसाच्या हिशोबाने मी घेतलेलं आहे. तुम्हाला जर जास्त करायचं असेल, जास्त खात असेल बाळंतिणीसाठी आहे, तर हे पुरेसं आहे. 150 ग्रॅम एवढं चिकन आणायचं आणि उकडून घ्यायचं आणि त्याच्या पाण्याचं सूप करून घ्यायचं. आणि सूप करताना ह्यातले थोडेसे पीस टाकायचे त्यामध्ये. जर नाहीतर नुसतं सूप पाणी उकडलेल्याचं केलं तरी चालून जातं. आता ह्यावर हे मसाले घालून घ्यायचे. थोडंसं परतून झालं आणि आता मसाले मध्ये हे चिकन मिक्स करून घ्यायचं. गॅसची आच मंद करून घ्यायची. आता मेथी घालून घ्यायची आणि मेथी व्यवस्थित शिजवून घ्यायची चिकन सोबत. छान रेसिपी आहे ही बाळंतिणीसाठी. मेथी ही पौष्टिक असते आणि चिकन सोबत पण ती मेथी चिकन, त्याचा सुगंध जसा पराठ्याचा येतो मेथीला सुगंध, तसा चिकनला येतो. आणि छान अशी ही मेथी चिकन होते. चिकन तुम्ही तुकडे पण करून शकता, पण असं सुटं करून घेतलं उकडून ना, तर मेथी सोबत मस्त दिसतं ते. थोडीशी मेथी अशी मऊ झाली म्हणजे कोमटली की त्यामध्ये थोडंसं अगदी 1-2-3 ड्रॉप एवढे लिंबू पिळून घालायचं. जास्त नाही, फक्त 2-3 ड्रॉप. त्याच्यावर झाकण ठेवायचं. अगदी 2-3 मिनिटं असं त्याला वाफ द्यायची, म्हणजे मेथी साफ शिजली जाईल. बघा मंडळी, 2-3 मिनिटं झालेले आहेत आणि बघा छान अशी ही मेथी आणि चिकन असं एकत्र एकजीव झालेलं आहे. आणि सुगंध पण खूप छान मेथीचा सुटलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही बाळंतिणीला वरण, चपाती आणि हे चिकन मेथी आणि बाजूला थोडासा भात किंवा किनोआ राईस असं तुम्ही डिश बनवून देऊ शकता. आणि बघा किती भात चपाती बरोबर आणि किंवा भाकरी बरोबर छान लागेल हे. आणि एक वेगळी टेस्ट ह्याला येते मेथीची. जशी ठेपल्याला वगैरे मेथीचा खमंग येतो, तसा चिकनला येतो. तर आता ही झालेली आहे चिकन मेथी. आता मी ही सर्विंग बाउल मध्ये काढून घेते. मंडळी, आवडली ना चिकन मेथीची रेसिपी बाळंतिणीसाठी? आणि अगदी मस्त अशी ही सुगंधित अशी चिकन मेथीची रेसिपी आपली झालेली आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि तुमच्या घरी जर बाळंतीण असेल तर अशी रेसिपी नक्की बनवून बघा, खूप छान लागते.